अहो आता रात्रीचा अंधार पडायला लागलाय, रात्रीचे 7:30 वाजलेत आणि तुम्ही आता हे काय करताय तर? काय थोडं कांद्याला खत टाकायचं, जास्त नाही, थोडं ते 10 किलोचं आहे. हा 10 किलोचं आहे जीवनदानी. जीवनदाणी हे कसलं कांद्याचं खत आहे ही? मला कांद्याच्या बियासारखंच दिसतंय लांबनं. हं? कांद्याच्या बियासारखंच दिसतंय या. ते बी असं काही नाही ते. हे मग कोणतं खत आहे, कशासाठी करतो, कशावर हं? खत आहे. हे बघ. इथं ही द्राक्षे, ही फ्रूट, केळी, बटाट, डाळिंब. याच्यात कांदा तर नाही पण हा, म्हणजे त्याला पण चालतं रे, हा त्याला पण चालतं, कांद्याला पण चालतं. कांद्याला पण चलतं का? याच्यात तर कांदा नाही. हे पण ते ह्याला चालतं कांद्याला. तर आता बघा संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि दाजी गावात आलेत बघा. जारचं पाणी काय आणलं, कांद्याचं डाळिंब दुकानचं घे. सामान आणलं. अहो ते डाळिंब ही कारभारी. डाळिंब हा, दुकानचं सामान हे आणलं आणि येताना ना ही खत घेऊन आले. ती केवढ्याची पिशवी एवढी? 700 रुपयाची. 700 रुपयाची एवढीशी पिशवी. हा, हम्म. आणि याच्यात ही काय युरिया थोडासा युरिया मिक्स करते बघा. तर आपला जी कांदा आहे ना, आता अंधारात काय दिसत नाही कांदा, तुम्ही खत कसं टाकणार वर? त्याला वापरायचं करायचंय, त्याला काय हा? काय अडचण नाही, सगळं मोकळं पटांगण आहे त्याच्यामुळं. बाजार 1 किलो तर आता 1 किलो युरिया टाकायचा आहे. 1 किलो. हा, कस काय काम चाललंय बघितलं का? तर काय दिवसभर मग टाकायचंच होतं, तर मग लवकर आणायचं ना व. आता मी आणि किती आल्यापासून टाकू का नको करू करू अरे ना पण मीच गावात अर्धा किती पाऊण वाजता तास गेलो? घालवलाय माहितीये का? नाही लवकर आलतं दाजी तुमचं. चहा वगैरे झाला, थोडं वेळ बसलं, बाळाला बघितलं, बाळ झोपले बघा आंघोळ केल्यावरती निवांत. आज आहे ना सकाळपासून पाऊस होता, मी आंघोळ घालणार नव्हती बाळाला, पण बाळ झोपच ना आपलं. नुसतं किरकिर करायचं, थोडा वेळ झोपायची की लगेच उठायची, थोडा वेळ झोपायची की लगेच उठायची. मग म्हणलं ही काय आंघोळ घातल्याशिवाय झोपणार नाही, आतमध्येच आहे बाथरूम ही, त्याच्यामुळे काही अडचण नाही. म्हणलं हिला आता मालिश करून आंघोळ घालते तर निवांत झोपण. मग 4 वाजता ना मालिश केली मस्त अशी तिची आणि आंघोळ घातली तर आता निवांत झोपले बघा. आंघोळ घातली तरच ती निवांत 3-4 तास झोपती. तरी 1-2 तास झाले की मी लगेच सुटवते. म्हणजे तसं अर्ध्या पाऊण तासाला त्याच्याकडे एक चक्कर असते माझी, इकडून तिकडून डोक्यावरून हात फिरवते, उठवती. पण ती झोपीत असते ना, इकडून तिकडून थोडं थोडं वळावळा करते की परत झोपी जाते. आणि असं म्हणलं ना बिना आंघोळीचं झोपवायचं तर अजिबात झोपणार नाही. मनानेच लगेच उठणार, थोडा वेळ झोपल्यावर करणार की लगेच टुक्कू मुक्कू इकडं तिकडं बघणार. त्याच्यामुळे मग आंघोळ ही घातली, तिला झोपवलं आणि तुमचं दाजी गावात गेलं, सामान वगैरे आणलं, पाणी आणलं आणि खत पण घेऊन आलं येताना. आणि लवकरच चालतं, पण टाकू का नको आज टाकू का उद्या टाकू, उशीर होईल का काय 10-15 मिनिटात होईल टाकायचं. होईल. पण तुम्ही मग इतका वेळ का लावला मी म्हणते या? रानातलीच वस्ती बरोबर आहे, पण आल्यापासून तुम्ही अर्धा पाऊण तास होऊन गेला, आता तास होत आलं, तुम्ही टाकू का विचारत होतात. हा, त्याच्यावरती नाही होय करून आताशी तुम्ही ते टाकायला फायनली घेतलंच. याच्यातनं काय वाफ निघते काय? नाही ना, धुरळ आहे का? म्हणलं वाफ निघते का काय? मी मुद्दाम म्हणलं, तुम्ही पण नाही म्हणतायत. तर चला आता दाजी हे खत टाकणार आहे. तर पूर्ण कांद्याला एवढं खत पुरवायचंय. किती किलो आहे खत? 10 किलो खत आणि 1 किलो युरिया त्याच्यात घेतलेला आहे. तर ते आता टाकायला चालले दाजी. बॅटरी वगैरे काहीच नाही घेतली हातात, मी पण चालली दाजींच्या मागं. आता बघा तुम्हाला पण दाखवते, इकडं सगळा अंधार पडलाय, आकाश कसलं भारी निळं निळं दिसतंय, आभाळ सगळं. कुणीकडे गेलं? इकडं वय, मला वाटलं इकडंच गेलं. इकडं बघा अंधारचं काय नाही खरं. हे कांदा तो फास्टमध्ये टाकायचं चाललेत आता. सगळं वाप किती येतं? 17 आहेत का? हां, तर ती बादलीत घेतलेलं तुम्ही किती डबं घेतले? तर असं मगाने मोजून घेतलंय बरं का. मग किती मग घेतलं तर मी पण नाही काय लक्ष दिलं. तर ती किती वाप्याला पुरण बादलीत घेतलेलं आहे ती. ही कांदा आपला मस्त असा कांदा आलेला आहे. त्याच्यामुळं दाजी म्हणले काय आहे ना विषय काय माहिती आहे का, आता रात्रीच आहे ना पाऊस येतो ना, मग रात्रभर असा पाऊस होता, बारीकच होता, मोठा पण नव्हता, पण होता. असं पाणी जागच्या जागेवर मुरायचं बघा, असं लहान लहानांनाही बरा होता चांगला. तर परत पाऊस येतोय का नाही काय माहिती. दाजी म्हणलं आता रातच्या टिपक्याने खायला टाकल्यावरती विरघळून जाईन, किंवा थंडी असते ना संध्याकाळची दैवार ही पडतं त्याने विरघळून जाईन. आणि वल तर हायच आहे तशी, पण त्याच्यामुळं घेतो म्हणले टाकून.
नाही होय करून फायनली घेतलं टाकायला. आणि ही बघा मोठा कांदा, पहिला पण याच्यात आपला कांदाच होता ना, त्याच्यामुळे ही दुसरं पण कांदा उगवलेत अजून. तर ती कांदा ना खुरपताना याला खुरपावं लागणारच आहे ना, तर त्यावेळेस मग ही कांदा काढून टाकता येते मोठं मोठं. हे का पटपट जाऊन आलं पण, दिसलं का किती वाफ्यांना पुरण ते खत. मी जास्त काही ह्याच्यात येत नाही, बाद झाला आता. किती वाफ्यांना पुरण ही खत? 5-6 वाफ्यांना का? म्हणजे एक मग एका वाफ्याला का 2 मग? टाकू दे, नंतर सांगतो म्हणावं. हा कसलं भारी दिसतंय या. हे बघा कसं काय चाललंय. शेतात असल्यावरती असं असते, जेव्हा पाहिजे तेव्हा रानातले काम. पाठीमागचा बल लागला नाही हो का? लावला नाही, लाईटच नाही. लाईट असते ना इथं पाठीमागं पण बल आहे बघा. ह्या पूर्ण रानात उजेड पडतो. मग लाईट आल्यावरती टाकलं असतं किंवा गेलं लांब. तर इथं ना पाठीमागच्या साईडला पण इथं बल लावलाय बघा. तर इथं पूर्ण असा उजेड पडतो ह्या रानात. पण लाईटच नाही. 8 वाजता लाईट येईन. आता 7:30 काहीतरी झाले. तर चला काय नाही म्हणलं, दाजींचं काम बघितलं का कसं चाललंय. मन लावून काम करते ते एकदम शेतीमध्ये. आता येते इकडं आल्यावरती बघू आज समोर. मगाशी मी व्हिडिओ घेते, दाजी पुढं मी पाठीमागणं. या लवकर. तर आपण साईडचं लोकेशन बघू घराच्या भोवतीचं संध्याकाळच्या टायमिंगला कसं दिसतंय. किती उजेड असल्यानं वाटते ना व्हिडिओत मोबाईलमध्ये. असं सगळा अंधार पडलाय, समोरचं काय दिसत नाही बॅटरीशिवाय. ते बघा आलं दाजी. बघा नाही दिसत आहे नीट, अंधार आहे सगळा. चला मला स्वयंपाक बनवायचा आहे. बाळ उठायच्या आधी स्वयंपाक बनवून घेते आता. अरे दाजी झालं का? हाय त्याच्यात अजून जाऊन यायचंय. लिस्ट इतक्या टेन्शन मध्ये का टाकतायत? आता होईलच ना. एकदा हात बसलेला असतं नाही का? हा मग कसं काय वाटतंय? दिसतंय का पुढचं? दिसतंय, तू डोळ्यावरती चमकते ना. चमकते. मग आता तुम्हाला दाखवायचंय म्हणल्यावरती नको होई. अजून एवढं आहे का याच्यात? हा पण आधीच टाकायचं असतं अहो तुम्ही. नाही होय करून फायनली घेतलंय टाकायला. हा दिसतंय का? नाही अडचण, घ्या टाकून. मग हाय मी घरी बनवते स्वयंपाक. जाऊ का? काय घरापाशीच इथंच घर आहे, ते रान आहे. रानात राहायला असल्यावरती ना सकाळचं उठलं की रानात काम करायला लागावं लागतं, म्हणजे लागता येतं. आणि संध्याकाळचं पण उशीर जरी झाला तरी रानात काम करता येतं. जर गावात राहायला असतो आम्ही तर 5-5:30 वाजताच आम्ही रानातून घरी गेलो असतो. उशीर झालाय, घरी जाऊन घरची कामं करायची, स्वयंपाक करायचा, भांडं कुंडं काय पण असतं या. आणि सकाळचं घरचं सगळं उरकून मग रानात यायचं 10-11 वाजतात. तिथून पुढं कामाला लागायचं असं होतं. पण आमचं कसं माहिती आहे का, आम्ही रानातच राहिलं आहे ना, त्याच्यामुळं ना सकाळचं लवकर जर आवरलं ना तर गावातनं रानात यायच्या टायमिंग पडतो, रानातली निम्मी कामं होत येतं. आणि संध्याकाळचं पण असं पाहिजे तेव्हा, म्हणजे आता जर आम्ही गावात राहिला असतो तर हे खत काय टाकून आता झालं असतं का? नसतं झालं. दिसतात का दाजी? चला दाजी इकडं माघारी येते म्हणते तू जाती म्हणून अजून हितच आहे का? मला पुढं काय दिसत नाही, बॅटरी पुढं ठेवते मी. चला बाळ उठलंय का एकदा बघू आपण. फुलं कसली स्पष्ट दिसतात पडलेली. चला लाईट आता 8 वाजता येईन बघा थोड्या वेळाने. इथंही खलवलेलं खत आहे सगळं. मोंटे आज गावात गेला बघा, त्याच्या मनात आलं की घरी येतो, वाटलं तर गावात जातो. चला काय चाललंय तुमचं? निवांत आराम चाललाय इकडं स्वीटीचा पहिला संध्याकाळच्या टायमिंगला. आणि बाळ इथं झोपलंय निवांत असं बघा.
तर ही असा झोका काल बांधलेला आहे बाळासाठी. ती साडीचा बांधलेला ते उगच वाटायचं आणि त्याच्यात नीट झोपता पण येत नव्हती. ही झोका असा बांधलाय एकदम पसरून झोपता येते बाळाला. याच्यात हातपाय झाडून खेळता पण येतं या. त्याच्यामुळं हो का आलं पप्पा. पप्पा खत टाकतात. किती वेळ झालं टाकू का म्हणत होतं कांद्याला पाठीमागं. हां किती वेळ झालं चहाच्या आधीपासून म्हणत होतं का नाही टाकू का नको. दिसतंय बाहेर दिसतंय तसं बरं का. इतकं पण नाही दिसत. लाईट आल्यावरती दिसत. पण आता काय एकदा मनात आलं मूड आला की मग काय नाही होय. हो वापा हो कसल्या वापा निघतात. चालतंय चला काय नाही आता थोडंच राहिलं या. अर्ध्याक्षा तासात तर होऊन पण जाईन. माझा व्हिडिओ होऊस तर निम्म झालं. म्हणलं दाजींचं चाललंय काम. ह्या टायमिंगला ही खत टाकतात कांद्यासाठी चांगलं असतं म्हणून. जीवदानी GR ही बघा. हा इथं आहे कांदा. इथं सगळं माळवं इथं ऊस पण आहे. फ्रूट तंबाट सगळं इथं सगळ्यांसाठी ती चलते वाटते. आपण मगाशी ह्या साईडने बघितलं होतं ना त्याच्यामुळे इकडे एवढंच दिसलेलं. तर याच्यासाठी पण चलते चांगले वाटते. वांग्यांना पण टाकायला लावते. मिरच्यांना पण टाकायला लावते. मिरच्या काय नाही दिल्या याच्यात तरी पण येतं सगळ्यांना टाकण्यासाठी. उद्या टाकण्यासाठी बरं का. आता नाही आता फक्त कांद्याला टाकून घेते. रात्रीचा पाऊस झाला तर ती खत विरघळून जाईल. चला असू द्या करते व्हिडिओला हितच एंड. बाय बाय गुड नाईट.